मी मेडिकल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो किडनी ट्रान्सप्लांटसाठी 7 तारखेला. 7 तारखेनंतर 2 दिवस ॲडमिट केलं. 9 तारखेला माझं किडनी ट्रान्सप्लांट झालं. 9 तारखेनंतर किडनी ट्रान्सप्लांट केलं. त्यानंतर मला 5 दिवस आयसीयूमध्ये ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये बाकी सगळ्या प्रोसेस ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित चालू होतं. सगळं नर्स वगैरे डॉक्टर वगैरे वेळेवरती टायमिंगवरती चेक करायला यायचे, वेळेवरती सगळ्या गोष्टी विचारायचे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची आम्हाला व्हायची. त्याच्यानंतर 5 दिवसानंतर नॉर्मल वॉर्डला शिफ्ट केलं. इकडे आल्यानंतर पण प्रोसेस सगळे त्यांची सेमच होती, एकदम व्यवस्थित. डॉक्टरांची नर्स वगैरे जे होते मामा वगैरे स्वच्छता वगैरे व्यवस्थित ठेवत होते. बाकी ऑपरेशन तर सक्सेस झालेलं आहे. एकदम नॉर्मल त्रास वगैरे आता होत नाही. बॉडी वगैरे व्यवस्थित नॉर्मल आहे. बरं वाटलं की हॉस्पिटलमध्ये प्रोसेस एकदम चांगली होती, ओके होती. आणि डॉक्टर होते ते माझे अमित नाविक सर आणि सर्जन होते विकास विशे सर. ते रोजच्या रोज वेळेवरती येऊन आपले विचारपूस करत होते, काय प्रॉब्लेम आहे का नाही ते वगैरे. बाकी सगळं सोयी व्यवस्थित.